ठाणे शहरामध्ये गेल्या काही दिवसांपासून आंबा महोत्सवाचं आयोजन करण्यात आलं आहे। या आंबा महोत्सवामुळे ग्राहक आणि शेतकरी एकमेकांच्या थेट संपर्कात येत आहेत। शेतकऱ्यांना या ठिकाणी उत्तम ग्राहक मिळत आहेत, तर ग्राहकांना उत्तम प्रतीचा आंबा अतिशय रास्त दरामध्ये मिळत असल्याकारणाने ग्राहकही खुश आहेत। आगामी 12 मेपर्यंत हा आंबा महोत्सव ठाणे शहरातील गावदेवी मैदानामध्ये सुरू राहणार असल्याची माहिती या निमित्ताने देण्यात आली आहे। काही ग्राहकांच्या या प्रतिक्रिया। एवढंच आहे की खात्रीशीर आंबे मिळतात आणि माफत किमतीत मिळतात आणि मालवणचे वेगवेगळे मसाले पण मिळतात, त्याची चव टाकता येत। खूप चांगला अनुभव आला। आंबे पण छान होते, रेट वाईज पण इकॉनॉमिकल होते कम्पेअर्ड टू बाहेरचे। आणि आता मी आज पहिल्यांदा आले म्हणून मी इतकं काही सांगता येणार नाही, पण आंबे छान दिसत आहेत। पायरी पण यांच्याकडून मी घेतली आहे, दिसत आहेत तरी छान। आम्ही दरवर्षी येतो, आम्हाला आवडतो आंबा आणि इकडचं गावाकडचे आंबे आहेत ना, ते चांगले वाटतात आम्हाला, स्वस्त, म्हणून आम्ही रोज येतो। रसदार असतात। माझं नाव रश्मी संजय नार्वेकर। आमचा पारिजात म्हणून स्टॉल आहे। आमच्याकडे वेगवेगळ्या प्रकारचे आंबे आहेत, मोठी साईज पासून ते छोट्या साईज पर्यंत। आता फक्त 4 दिवसच राहिले आहेत आमच्या इकडे आंबा महोत्सव, तर लवकर आपण भेट द्यावी आमच्या स्टॉलला। पहिला स्टॉल आहे आमचा। चिंच हे सर्व कोकणात, कोकम सरबत, कोकम आगळ, आंबा सरबत, बोंडू सरबत, त्याच्यानंतर ह्या सर्व प्रकारचे आपल्याजवळ सरबत ते सर्व कोकणातली असतात। आणि मी जवळजवळ 11 वर्ष कोकण महोत्सवने आंबा महोत्सव करतोय। ते आपले संजय केळकर आपले आमदार त्यांच्यातर्फे हा होतो आणि मला मोठं कौतुक आणि विशेष वाटतं की इथले सगळे शेतकरी जे आहेत आपल्या रत्नागिरी जिल्ह्यातले किंवा राज्यातले, ते सगळे इथे येतात आणि बाकीच्या गोष्टी पण जे कोकणचा मेवा म्हणतात ते इथे अगदी वाजवी भावामध्ये देतात आणि ठाणेकरांची चांगली एक सोय झाली आणि एक ठाणेकरांची सेवा करतात असं मी म्हणेन। कोकणातला अतिशय सुंदर असा हापूस आंबा आम्हाला इथे मिळतो। उत्कृष्ट चवीचा असतो आणि खूप म्हणजे आम्हाला आवडतो। म्हणजे आम्ही दुसरीकडे कुठून घेतच नाही, वर्षानुवर्ष आम्ही इथेच घेतो, कारण एकतर कार्बाइड नसतं त्याच्यामध्ये, त्यामुळे आम्हाला खात्री वाटते खाण्याची, त्यामुळे खूप छान वाटतं। आणि दरही इतर म्हणजे मार्केटपेक्षा इकडे दर चांगले असतात, त्यामुळे बरं वाटतं। आणि ऑलरेडी यावर्षी आंबा 30% होता, म्हणजे अवकाळी पाऊस कोकणामध्ये पडत होता, त्यामुळे आंबा 30% असल्यामुळे यावेळी आंबा कमी होता आणि आता परत 3 दिवस कंटिन्युअस पाऊस पडतोय। इव्हन आपलं पूर्ण मांडव आहे, त्या मांडवावर पाणी पडून खूप नुकसान झालं शेतकऱ्यांचं। तर मी ठाणेकरांना आवाहन करेन की पुढच्या 3-4 दिवसामध्ये जास्तीत जास्त आंबा खरेदी करावी आणि आपल्या शेतकऱ्यांना पाठबळ द्यावं, जेणेकरून त्यांचं जे नुकसान झालं ते भरून आणण्यासाठी मदत होईल।